तर आरबीसी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सिद्धापूर तांदूर त्या सचिवा सौ मीनाक्षी गजानन पाटील यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार. आपला परिचय. माझे नाव मीनाक्षी गजानन पाटील आहे. मी शाळेचे सचिव आहे. तर आपल्या शाळेमध्ये कितव्या वर्गापासून विद्यार्थी येतात? शाळेची माहिती काय सांगा. कैलासवासी रामगोंडा बापूराय चौगुले बहुउद्देशीय संस्था संचालित आरबीसी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तांडूर सिद्धापूर त्या शाळेमध्ये 700 विद्यार्थी शिकत आहेत. आरबीसी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तांडूर सिद्धापूर येथे मी प्राचार्य या पदावर काम करत आहे. माझं नाव प्रियंका दत्तात्रय पाटील. मी बोराळहून आहे. इथं प्राचार्य या पदावरती काम करत आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी आपण कुठले उपक्रम राबवता, काय करता? जेव्हा मुलं आमच्या शाळेमध्ये प्रवेश घेतात त्यावेळेस आम्ही मुलांची त्यांची जी कुवत आहे, त्यांची जी बौद्धिक क्षमता आहे त्याच्यानुसार मुलांचं वर्गीकरण करून अप्रगत मुलं एकीकडे आणि प्रगत मुलं एकीकडे यांना वेगळं करून त्यांना ज्या पद्धतीनं शिक्षण हवं आहे त्या पद्धतीनं शिक्षण देऊन प्रगत मुलांसाठी वेगळं आणि अप्रगत मुलांसाठी वेगळं जादा तास वगैरे हे प्रकल्प राबवतो. त्याचबरोबर आम्ही डे हॉस्टेल हा उपक्रम घेतो. यामध्ये अप्रगत असणारी मुलं यांना अगदी बेसिक पासून म्हणजे मुळाक्षरांपासून असेल, चौदाखडीपासून असेल, इंग्रजी विषयाचं अगदी वाचनापासून मुळाक्षरांपासून सुरुवात असेल, अशा पद्धतीने आम्ही मुलांचा गुणवत्ता कशी सुधारेल, त्यांचा विकास कसा होईल या पद्धतीनं उपक्रम राबवतो. त्याचबरोबर प्रगत मुलांसाठी असेल तर त्यांना राज्यस्तरीय मंथन परीक्षा असेल, त्याचबरोबर स्कॉलरशिप परीक्षा असतील, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून त्यांचंही गुणवत्ता कशी सुधारता येईल याकडे आम्ही अगदी जातीनं स्वतः लक्ष देतो. त्याचबरोबर दररोजच्या दररोज प्रत्येक विषयाचे दररोजच्या दररोज तास घेतात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना दररोजच्या दररोज त्या विषयाचा क्लासवर्क आणि होमवर्क या दोन्हीही गोष्टी आम्ही विद्यार्थ्यांना देतो आणि हे दररोजच्या दररोज अगदी नियमितपणे आम्ही आमच्या शाळेमध्ये मुलांची गुणवत्ता सुधारण्यासाठी राबवतो. आमच्या इथे अगदी नर्सरी पासून 12वी पर्यंत 700हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रत्येक वर्गासाठी आम्ही दररोजच्या दररोज शारीरिक शिक्षणाचा हा एक तासिका ठेवलेलीच आहे. विद्यार्थ्यांचं खेळाच्या माध्यमातून शरीर सुदृढ होतं, त्यांना शरीराची हालचाल होती, त्यासोबतच व्यायाम होतो. परिपाठाच्या वेळेस प्रत्येक शनिवारी आम्ही कवायती कसरती हा उपक्रम प्रत्येक शनिवारी आम्ही राबवतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा असतील, त्यासोबतच वैयक्तिक खेळ असतील, जलतरण असेल, व्हॉलीबॉल असेल, क्रिकेट असेल, अशा वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास कसा होईल याकडे अगदी जातीनं लक्ष देतो. त्याचबरोबर लहान मुलांसाठी चिल्ड्रन पार्क आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आहेत. झोका असेल, स्लायडिंग असेल, सीसॉ असेल, अशा विविध खेळ उपकरणं आणून त्यांचा शारीरिक विकास, त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थी कसा खेळला जाईल आणि शरीर त्याचं कसं खेळाच्या किंवा हालचालीच्या माध्यमातून निरोग राहील याकडे अगदी आम्ही जातीनं स्वतः लक्ष देऊन हे उपक्रम राबवतो. विद्यार्थी व पालकांसाठी आपण काय संदेश द्याल? आमच्या संस्थेचे संस्थाध्यक्ष मान्य श्री गजानन पाटील सर, त्याचबरोबर या गावचे झेडपी सदस्य, माजी झेडपी सदस्य बापूराय चौगुले सावकार यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचबरोबर आमच्या सहकारी भगिनी व या संस्थेच्या सचिवा मीनाक्षीताई पाटील मॅडम यांच्या सोबतच आम्ही हे विद्यार्थ्यांसाठी एवढंच माझं सांगणं आहे की तांडोर, तामदडी, सिद्धापूर या नदीकाठच्या भागातील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून हे तर लोक अहोरात्र झटतच आहेत. अगदी मॅडम आमच्या सोबत सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ह्या विद्यार्थ्यांसोबतच असतात. प्रत्येक विद्यार्थ्याकडे त्यांचं अगदी जातीनं लक्ष असते. विद्यार्थ्यांना एकच सांगणं आहे की आपल्या गावासाठी ही जी शिक्षणाची द्वारं खुली झालेली आहेत, या गावामध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये, पूर्व भागामध्ये ही शाळा चालू केलेली आहे की ह्या शाळेमध्ये शिक्षण घेत असताना तुम्ही शाळेची त्याचबरोबर आपल्या गावाचं, आपल्या आई वडिलांचं नाव कशा पद्धतीने होईल, आपण चांगलं शिक्षण घेऊन कसं आपण आपल्या परिसरामध्ये आपलं नाव उज्ज्वल करू
या एवढा विचार करून विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीने अभ्यास करावा. हे एवढं विद्यार्थ्यांसाठी माझं सांगणं असेल.